महाराष्ट्र पब्लिक, जय शिवराय। मी प्राची तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि मी आज खूप दिवसांनी ब्लॉग करते कारण की आता पावसाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे कुठे येणं जाणं नाही जास्त होत आणि सध्या कॉलेजच चालू आहे, त्यामुळे सुट्टीचाही थोडा इश्यू आहे। पण आज संडे आहे आणि आज आम्ही आलेलो आहोत नेहरू गार्डन आनंदवन अंबरनाथमधलं। आणि असं काहीसं हे आहे अंबरनाथमधील वन ऑफ द बेस्ट गार्डन। म्हणजे आतापर्यंत छोटे मोठे गार्डन प्रत्येक सिटीमध्ये असतात, पण अंबरनाथमधलं हे गार्डन अप्रतिम असं झालेलं आहे। आय नो खूप व्हिडिओज वगैरे ह्या गार्डनवरती नाही आहेत, त्यामुळे मग आय थॉट की थोडा पाऊसही नाही आहे आणि संध्याकाळी थोडं बाहेर जावं असं वाटत होतं, म्हणून आम्ही सगळे आलो आनंदवनला आनंद घेण्यासाठी। आणि मी ब्लॉगिंगही केली आणि खूप छान वाटलं इकडे येऊन। तुमच्यापर्यंत मी हा व्हिडिओ पोहोचवते, कसा वाटतो हे मला सांगा आणि तुम्हीही नक्की विजिट करा। 10 रुपये एंट्री फीज आहे आणि आतमध्ये तुम्ही खाऊ पिऊ शकता, आतमध्ये तुम्हाला काही घरून आणायचं तेही आणू शकता। इथे रेस्टॉरंटसुद्धा आहे, स्ट्रीट फूड जसं आपण म्हणतो तसं, पण ते आज क्लोज आहे। बघू आता आपला हा कसा होतोय ब्लॉग, स्टे ट्यून आणि पूर्ण बघा ब्लॉग। पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान आनंदवन ऐतिहासिक व औद्योगिक वारसा लाभलेल्या अंबरनाथ शहरात आता भर पडलेली आहे ते नव्याने सुरू झालेल्या आनंदवनची। पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान हे अंबरनाथ ईस्ट मधील कांसे सेक्शन मध्ये आहे। पंडित जवाहरलाल नेहरू हे अनेक झाडे, रोपे, लॉन्च, बाल उद्यान, स्केटिंग एरिया, कॅफेटेरिया, ओपन जिम, खुला रंगमंच आणि वॉकिंग ट्रॅक सोबत उपलब्ध आहे। आनंदवन म्हणजेच पंडित जवाहर नेहरू उद्यान हे 1971 सालीच बांधलेलं आहे, पण भरपूर वर्ष हे तसंच पडून होतं आणि आता डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे या गार्डनचे रेनोव्हेशन करून मार्च 2024 मध्ये हे गार्डन नव्या रूपात सुरू करण्यात आलं आहे। 1.5 एकरच्या जमिनीमध्ये हे गार्डन उभारण्यात आलेलं आहे। बाल उद्यान हे सेपरेट सेक्शन केलेले आहे, जिथे स्लाइड्स, स्विंग्स, सीसॉ असे भरपूर सारे गेम्स जे आहेत ते मुलांसाठी ठेवलेले आहेत। तसंच जवाहरलाल नेहरूंना लहान मुलं ही खूप प्रिय होती, म्हणून त्यांचा इथे पुतळा उभारण्यात आलेला आहे मुलांसोबत। ह्या गार्डनमध्ये भरपूर अशी झाडं इथे लावलेली आहेत, खूप रोपे इथे आहेत, त्यामुळे उन्हाळ्यातही इथे थंडावा महसूस होतो। इथे स्केटिंग एरिया जो आहे तोही केलेला आहे। आता मी तर पावसाळ्यामध्ये गेले होते, पण समर वेकेशन्स मध्ये हा बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला मुलांना तुमच्या स्केटिंग वगैरे शिकवायची असेल तर। इथे आमचा विक्रांत पूर्णपणे एन्जॉय करत। स्केटिंग एरिया तर इथे आहेच, पण त्यासोबत खूप छान असं वॉकिंग ट्रॅक सुद्धा केलेलं आहे। सो सिनियर सिटीजनसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे। जवाहरलाल नेहरू उद्यान हे कॅफेटेरिया, ओपन जिमची ही सुविधा आपल्याला देतं, त्यामुळे इथे सगळ्या वयोगटाची माणसं एन्जॉय करू शकतात। हे गार्डन अतिशय सुंदर असून खूप छान उभारण्यात आलेलं आहे। तर हा आहे कॅफेटेरिया, जिथे तुम्ही बसून पूर्ण आपली मील एन्जॉय करू शकता। आज बंद होतं, बट तुम्ही तुमच्या घरूनही तुमचा स्नॅक्स वगैरे कॅरी करू शकता।
कॅफेटेरियाच्या राईट साईडला तुम्हाला दिसत असेल ते म्हणजे वॉलवरती योगासन्स बनवलेले आहेत. ते अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह गोष्ट जी मला इथे वाटली ती हीच, कारण की जेव्हा आपण सर्व जातो तेव्हा आपण चित्र बघतो आणि त्याला सगळ्यात जास्त अट्रॅक्ट होतो. त्यामुळे हे योगासन्स इथे जे बनवलेले आहेत ते अतिशय सुंदर असून खूप मोटिवेटिंग आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानमध्ये खुला रंगमंच सुद्धा आहे. त्यामुळे हा जो आहे तो आहे खुला रंगमंच, इथे तुम्ही बसून खूप एन्जॉय करू शकता. आणि आय थिंक दिस इज द बेस्ट प्लेस विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली टू एन्जॉय युअर टाइम. तुम्ही जर माझ्यासारखे फोटोजेनिक असाल तर तुमच्यासाठी ही बेस्ट प्लेस आहे, कारण की इथे विंग्स आहेत बर्ड्सचे जिथे तुम्ही फोटो काढू शकता. आणि अपार्ट फ्रॉम दिस भरपूर हिरवंगार असं झाडं वगैरे आहेत. खूप छान असं मेंटेन केलेलं आहे सध्या तरी, त्यामुळे इथं येऊन खूप छान वाटतं. प्रत्येक जागी बोर्ड्स लावलेले आहेत आणि जी लोक येतात तीही स्वच्छता जी आहे ती ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. स्वच्छता ही फार सुंदर होती इथे. आणि गार्डनमध्ये एंट्री करताच आपल्याला दिसतो तो म्हणजे भला मोठा असा जवाहरलाल नेहरूंचा मोठा असा पुतळा, जो मी तुम्हाला पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल. गुलाबाची फुलं सगळ्यात जास्त प्रिय होती जवाहरलाल नेहरूंना, त्यामुळे इथे गुलाबाची रोपे भरपूर प्रमाणात आहेत आणि रोपे झाडे सगळीच आहेत आणि मोठी अशी ही प्रतिमा उभारण्यात आलेली आहे.
तर आता आपण बोलूया की एंट्री फीजची. तर 10 रुपये एंट्री फीज आहे. सकाळी 7 ते 1 हे गार्डन ओपन असतं आणि परत संध्याकाळी 4 ते 10 हे गार्डन ओपन होतं. तुम्ही जर रेग्युलर जवळपासच राहत असाल आणि तुम्हाला रेग्युलर इथे यायचं असेल तर 200 रुपये प्रतिमा असा पास बनवला जातो, तोही तुम्ही घेऊ शकता. आणि आय गेस 10 रुपये इज वर्थ इट आहे तुम्ही जर इथे येत असाल तर. आणि जर तुम्हाला स्केटिंग क्लासेस वगैरे तुमच्या मुलांना समर वेकेशन्समध्ये लावायचे असतील तर तुम्हाला इथे हा बोर्ड दिसतोय, तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही स्केटिंग क्लास जॉईन करू शकता. आणि प्लीज या गार्डनमध्ये नक्की व्हिजिट करा, तुम्हाला खूप आवडेल हे गार्डन. आणि आय गेस 10 रुपये इज नथिंग टू एक्सप्लोर. आणि खूप छान गार्डन आहे, खूप मस्त गार्डन आहे, खूप स्वच्छ होतं. आणि आमचं आता सगळं फिरून वगैरे मस्त झालेलं होतं आणि आता आमची वेळ होती ती म्हणजे घरी जाण्याची. आणि ॲट दी एंड ऑल थँक्स टू डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन की तुम्ही इतकं छान गार्डन आम्हाला परत बनवून दिलं. खूप छान वाटतं जेव्हा आपण असं आपल्या सिटीमध्ये एखादं गार्डन होतं. आणि थँक्यू सो मच फॉर दिस. आणि आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.